नमस्कार मंडळी, मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज सकाळी सकाळी शचीला शाळेत जायचं वेळ लागलेला आहे, कारण वेदू शाळेत जायला लागली तर तिला बघून आपली दीदी जाते म्हणून शचीला सुद्धा शाळेत जायचं आहे। बाय मग जाय जाय ना, काही पॅक नाही पाहिजे तशीच जाय। जा मग, हां जा बाय। जा ना, मी आणून देईन तुला, जातो। शाळा कुठं आहे? शाळा कुठं आहे? इकडे इकडे आहे शाळा। हां जाय मग, हां समोर तर दिसली, हां जाय मग। शाळेच्या सुट्ट्या संपल्या आणि आता सर्व मुलं जे आहेत ते शाळेत जायला लागले, त्यामुळे तर शचीसोबत खेळायला कोणीच घरी राहत नाही। तर सर्वांना शाळेत जाताना बघून तिलासुद्धा रोज शाळेत जायचं असतं। रोज मुलांना बघितलं की तिचं एकच सुरू होते, मी शाळेत चालली, मी शाळेत चालली, असं तिचं सुरू असतं। पण एक आहे की नाही, मला बॅग पाहिजे तरच मी शाळेत जाते, असं तिचं सुरू होतं। कारण तिच्याकडे बॅग नाही आहे, सर्वांकडे बॅगा तिला दिसायच्या, त्यामुळे मला बॅगच पाहिजे तेव्हाच मी शाळेत जाते, असं सुरू होतं। तर आज तिला शेवटी म्हटलं मी आणून देईल तुला नंतर बॅग, तू जा। तर बाई खरंच निघाली ना, कारण तिला हे सुद्धा माहिती आहे की बा ह्याच रस्त्याने सरळ गेलं म्हणजे जी शाळा आहे, तर ती सरळ सरळ चालली गेली, अर्ध्या जास्त रस्त्यापर्यंत गेली। शेवटी नंतर तिला घरी तिथून वापस आणलं। आता तरी तिला शाळेत जायची खूपच आवड आहे, पण आता शाळेत जायला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा काय करते काय माहीत। चला ते बघूयात पुढे काय होते। आणि आजच आमच्या शेतामध्ये पेरणी आहेत आणि आमचं जे दुकान आहे कृषी सेवा केंद्र, त्यामध्ये सुद्धा आता सर्व शेतकऱ्यांची लगबग सुरू झालेली आहे। तर सर्व शेतकरी हे बी बिजवाई घेण्यासाठी येत आहेत। त्यांची पेरणी जी आहे ते आता सुरुवात त्यांनी केलेली आहे। तर आज आमच्या घरीच म्हणजे पप्पांच्या शेतामध्ये सुद्धा पेरणी आहे। आणि मम्मीच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं असल्या कारणामुळे मम्मी आता शेतात जाऊ शकत नाही। तर यावर्षी सर्व पेरणी जी आहे ते सरत्यानेच करणार आहेत, कारण मागच्या वर्षी सर्व जी पेरणी होती ते लागवड केली होती, पण यावर्षी सर्व जे पेरणी आहे ते सरत्यानेच करणार आहेत। आणि पप्पा आणि काही मजूर लोकच जे आहेत ते शेतामध्ये जाणार आहेत, मम्मी आणि मी घरीच राहणार आहेत। कारण यावर्षी खूप चिखल झाला आणि शचीचे बाबा देखील नाही आहेत की जे आम्हाला नेतील आणि आणून देतील, त्यामुळे आमचं जाणंसुद्धा कॅन्सल झालं। आणि मम्मीच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्या कारणाने तिचं जाणं तर आधीच कॅन्सल होतं। आम्ही शेतामध्ये जात नव्हतो, त्या कारणाने आम्ही घरीच पूजा वगैरे आहे ते घरीच करून घेतली। बैलांची पूजा, सोबतच जे पेरणी करायसाठी गेले होते त्यांची पूजा, आणि जे पेरणीचं सामान होतं ते सर्वांची पूजा घरीच करून घेतली। आणि सर्व जे बैलजोडी होती त्या बैलगाड्यामध्ये सर्व जे सामान होतं ते सर्व टाकून दिलेलं होतं। जे बीजवाई वगैरे आहे ते सुद्धा त्याच्यात भरून टाकले, सर्व सामान भरून झालं। वरून त्याला ताडपत्रीने झाकून सुद्धा घेतलेलं होतं, कारण बारीक बारीक शितोडे जे होते ना ते चालूच होते। यावर्षी असा जोरदार पाऊस इकडे येतच नाही आहे, आला पण तर शिमशिम पाऊस येतो, थोडं उघडतं परत तसंच, म्हणजे पूर्ण पावसाळा चालू झाला आहे तेव्हापासून असंच पाऊस येत आहे इकडे। या अशाच पावसाच्या वातावरणामध्ये सर्व शेतकऱ्यांनी पेरणी करायला सुरुवात करून दिली आहे। पूर्ण शेतामध्ये असे पाय फसत आहेत, व्यवस्थित पेरणी यावेळेस होत नाही आहे, तरीसुद्धा सर्व शेतकरी जे आहे ते पेरणी करत आहेत। कारण जर असंच कंटिन्यू पाऊस चालू राहिला तर पुढे पेरणीसुद्धा होणार नाही। त्या हिशोबाने आता थोडंफार कडक आहे शेत, तर सर्व जे शेतकरी आहे ते लगबगीने शेतामध्ये पेरणी करायला लागलेले आहेत। चला तर आता पप्पा निघून गेले पेरणी करायसाठी, आणि पेरणं करायचं म्हटलं म्हणजे सकाळी सकाळी 6-7 वाजताची सर्वजण निघून जात असतात। तेच पप्पांनी देखील केलं, ते पण 6-7 वाजेपर्यंत निघून गेले। पप्पा निघून गेल्याच्यानंतर आम्ही देखील आमची सर्व घरातले जे कामं होते आवरून वगैरे घेतली। कामं आवरून झाल्यानंतर आमच्या गावामध्येच एक दादा आहेत, ते भाजीपालाचा व्यवसाय करतात। त्यांना मम्मीनं सांगितलेलं होतं की चांगला कैऱ्या जर आल्या तर आमच्यासाठी घेऊन ठेवशील। तर त्यांनी काय केलं, त्यांना काही माहिती नाही की मम्मीच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं, त्यांना चांगल्या कैऱ्या दिसल्या, ते मम्मीसाठी घेऊन आलेत आणि आणूनसुद्धा दिल्या घरीत। आणि म्हणत आजी मी आज संध्याकाळी येईल आणि फोडून वगैरे सुद्धा देईल। मग काय आता कैऱ्या आणल्यात, तर आता त्या कैऱ्या ठेवून खराब होतील, म्हणून चला आता त्यांचं लोणचंच टाकून घ्यायचं असं ठरवलं। पण मग आता मम्मीच्या डोळ्याच्याने होत नाहीत, म्हटलं मग तू राहू दे, मी सर्व तयारी वगैरे करते आणि मला फक्त सांग, मी तसं करते। तर तसं मी
तिला सांगितलं, पण ती काही ऐकायला तयार नसते. ती कोणत्याही कामामध्ये मनामध्ये लुडबुड करतच असते. जसं एक लहान बाळ करते ना, तशीच माझी मम्मी करत असते. माझी जे ना आरडाओरडसुद्धा करावं लागते मला तिच्यावरती, कारण ऐकतच नाही. तिला किती म्हटलं की मम्मी थांब, शांत बस, तरी राहू दे थोडंसं मी करते ना, तू किती करशील, राहू दे थोडंसं मी करते ना, असं चालूच असतं तिचं. चला तर आता ज्या कैऱ्या आहेत, तर ह्या 5 किलो कैऱ्या आहेत. त्या 5 किलो कैऱ्या ज्या आहे त्या आता मी पाण्यामध्ये भिजत घातलेल्या आहेत, कारण आता सकाळीच दादाने आणून दिल्या आणि संध्याकाळी ते फोडायला येणार होते. तर संध्याकाळपर्यंत ह्या कैऱ्या मी आता पाण्यामध्ये भिजत घालून ठेवलेल्या आहेत. लोणचं बनवण्यासाठी जो मसाला लागतो, तर मम्मी दरवर्षी घरगुतीच मसाला वापरत असते. तर ह्या वर्षी देखील तिने पप्पांना घरगुतीच मसाला दुकानातून सांगितला आणि तो बोलवून घेतला. तर पेरणीला जायच्या आधी पप्पांनी तो आणून दिलेला आहे, जेणेकरून मी दिवसभर त्याची तयारी वगैरे करून ठेवेल. तर हे बघा, आपण बघू शकता त्यामध्ये काही खडे मसाले वगैरे आहेत. सोबतच धने, जिरे, शोपा, कोयाजन आणि मोहरीची डाळ किंवा मोहरी हे आपण वापरू शकतात. सोबतच गोड हवं असेल तर आपण त्यामध्ये गूळ टाकायचा. ज्याला गोड आवडत नसेल त्यांनी गूळ ड्रॉप केला तरी चालतो. आणि आपल्याला यामध्ये लागणार आहे अजून तेल. तर हे सर्व साहित्य जे आहे मी ते आता काढून घेतलेलं आहे. आणि आपल्याला हे जे मसाले आहेत ते आधी बारीक करून घ्यायचे असतात. तर जे सर्व मसाले होते मी ते आता मिक्सरमधून बारीक करून घेत आहे. पण जे कोयाचं नसते ना, तर ते थोडं जाडं असतं, म्हणजे एकदम असं लाकूड टाईप असतं. तर त्याला आधी खलबत्त्यामध्ये थोडं कुटून घ्यावं लागतं. त्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचे असतात. आपल्याकडे खलबत्ता जर नसेल तर आपण याला सुरीने वगैरे कापलं तरी चालतं. ज्या पद्धतीने आपल्याला बारीक करता येईल तर थोडे बारीक तुकडे करून घ्यायचे, त्यानंतर आपण मिक्सरमध्ये काढायचं. तर हे जे सर्व साहित्य होतं मी ते आता बारीक मिक्सरमध्ये करून घेतलेलं आहे. चला तर आता सामान रेडी झालेलं आहे. आणि संध्याकाळी म्हणजे थोडं रात्रच झालं दादांना यायला, कारण मी आधीच तुम्हाला सांगितलं की त्यांचा भाजीपाल्याचा व्यवसाय असतो. तर आज देखील कुठला तरी बाजार होता, ते बाजार वगैरे करून आलेले आहेत. तर तिथून आल्याच्या नंतर त्यांनी ज्या कैऱ्या होत्या त्या सर्व 5 किलो कैऱ्या एका 10 मिनिटातच फोडून दिल्यात. आणि पप्पांनी काही त्यामध्ये जर बी वगैरे असते ते काढून साफ वगैरे करून धुवून घेतल्यात. आणि मी जे आहे तर ते गूळ घिसायचा बाकी होता, कारण असं वाटलं की खूप उशीर झाला, दादा येतात की नाही येत, म्हणून असं वाटलं कॅन्सल होतं का काय आज बनवणं, म्हणून मी थोडं तयारीला लेट केलं. पण दादा वेळेवरच आले, म्हणून मग चला म्हटलं तर गूळ घिसून घेते. गूळ घिसून घेतला. तोपर्यंत ज्या कैऱ्या धुवून ठेवलेल्या होत्या त्या पण छान फॅन खाली सुकायसाठी ठेवल्या. पण मम्मीला काही शांत बसवत नव्हतं, तर ती लागली त्या पुसायला. तर मम्मी आणि पप्पा दोघांनी मिळून ज्या कैऱ्या आहेत त्या पुसून काढल्यात. तोपर्यंत मी आता ज्या मसाला वगैरे आहे त्यासाठी तेल गरम करायला ठेवून देते, कारण तेल छान तपलं तरच आपलं जे लोणचं आहे ते व्यवस्थित राहत असतं. तर यामध्ये मेन रोल हा तेलाचा असतो. तर तेल जे आहे ते छान असं कडक तपू द्यायचं असतं आपल्याला. तर चला आता इकडे तेल तापत आहे, तोपर्यंत सर्व जे मसाले वगैरे आहे ते मी इथं काढून घेतले बाहेर. जो मसाला बारीक करायचा होता तो सर्व मसाला मी बारीक करून वेगवेगळा असं बांधून ठेवलेले होते. आता घरामधून घ्यायचं म्हटलं तर लाल तिखट, हळद, मीठ, हिंग पावडर आणि लसण हे घ्यायचं होतं. तर ते सर्व सामानसुद्धा मी इथं काढून घेतलेलं आहे. सोबतच मेथ्यासुद्धा घ्यायच्या होत्या. तर आपण हे 5 किलोचं जे प्रमाण आहे तर त्यामध्ये 5 किलोला 1 वाटी हळद, 1 वाटी मेथ्या, 1 वाटीच लाल तिखट हे वापरायचं असतं. आणि यामध्ये 1 किलो तेल आणि 1 किलो गूळ आणि 1 किलो मीठ हे आपल्याला यामध्ये वापरायचं असतं. मिठाचं आणि गुळाचं जे प्रमाण आहे ते आपण कमी जास्त करू शकतात. आपल्याला जर जास्त गोड हवं असेल तर आपण 1.5 किलो गूळही टाकू शकतात. आणि मीठ आपल्याला थोडं खारट कमी हवं असेल तर आपण अर्धा किलो, पाऊण किलोही टाकलं तरी चालतं. आणि बाकीचे मसाले वगैरे जे आहेत ते 50 ग्रॅम, 100 ग्रॅम ह्या हिशोबाने आपण टाकू शकतात. तर चला आता तेल छान असं तापलेलं आहे. तेल तापल्यानंतर ते थोडंफार थंड झाल्यावर आपण त्यामध्ये जे मसाले घेतलेले होते ते सर्व एक एक करून मसाले त्यामध्ये टाकायचे आहेत. तर सर्वात आधी आपल्याला लसण टाकायचं आहे. तर मी इथं 1 लसणाचा गाठा घेतलेला होता पूर्ण, तो छान सोलून घेतला, ते छोटे छोटे तुकडे करून घेतले. सर्वात आधी ते त्यामध्ये तेलामध्ये टाकून थोडंसं व्यवस्थित भाजल्यानंतर बाकी त्यामध्ये मेथी वगैरे आणि आपण जे बारीक केलेले मसाले होते ते एक एक करून त्यामध्ये टाकलेलं आहे. यामध्ये जे कोयाजन टाकण्यात येत असतं त्या कोयाजनचा मेन रोल हा असतो की जे आपलं लोणचं असतं त्याला कडक आणि हिरवं ठेवण्याचं काम हे कोयाजन करत असतं. आणि कोयाजनमुळे बुरशीसुद्धा लागत नाही आहे, त्यामुळे कोयाजन हे टाकलं पाहिजे. तर आपण 100 ग्रॅम
50 ग्रॅम यानुसार कोयाजन यामध्ये टाकायचं असतं. चला तर आता सर्व मसाले जे आहे ते तेलामध्ये टाकून झालेले आहेत. तर आता तेल थंड होईल तोपर्यंत इकडे बाकीची तयारी करूया. तर एका भांड्यामध्ये मीठ घेतलं, मिठामध्ये हळद मिक्स करून घेतली, सोबतच जे मोहरीची डाळ होती ते सुद्धा त्यामध्ये मिक्स करून घेतलं. हे सर्व मिक्स झाल्यानंतर जे हिंग होता तो तेलात न टाकता तो सुद्धा मी यामध्येच मिक्स केलेला आहे. तर हिंग पावडर टाकून झाली, सर्व मिक्स करून झालं. आता ज्या आपल्या कैऱ्या धुवून पुसून ठेवलेल्या होत्या त्या सर्व कैऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायच्या आहेत. लोणचं बनवताना एक काळजी आवर्जून घ्यायची की मिठाचं जे प्रमाण आहे ते व्यवस्थितच ठेवायला पाहिजे. काय होतं, मिठाचं जर थोडंफार कमी जास्त झालं तर एक तर त्याला पाणी सुटतं, बुरशी लागते किंवा जे आपलं लोणचं आहे ते नरम होतं. तर हे प्रॉब्लेम यायला नको, त्यासाठी मिठाचं जे प्रमाण आहे ते थोडंफार जास्तच ठेवायचं आणि व्यवस्थितच ठेवायचं, जेणेकरून हे प्रॉब्लेम आपल्याला येणार नाहीत. चला तर आता हे सर्व मिक्स करून झाले आहेत आणि इकडे जे तेल आहे ते सुद्धा मी पाण्यामध्ये थंड होण्यासाठी ठेवून दिले आहेत. आता तेल थंड होत आहे. तर आता यामध्ये आपला गूळ मिक्स करायचा राहिला तर गूळसुद्धा आता वरतून त्यामध्ये ज्या कैऱ्या आपल्याला मिक्स केल्या आहेत त्यामध्ये गूळ मिक्स करून घेतला. तर मिक्स करता करताच गुळाला जे आहे ते पाणी सुटायला लागलं. हे बघा, आपण बघू शकता थोडाफार ओलसरपणा जो आहे तो आता आपल्या कैऱ्यांना यायला लागलेला आहे. तर चला, एका भांड्यामध्ये सर्व मिक्स झालेलं आहे. इकडे तेलसुद्धा आता थंड होत आहे. तोपर्यंत जे भांड्यामध्ये आपल्याला लोणचं ठेवायचं आहे ते लोणच्याची जी बरणी असते ते सुद्धा मी छान धुवून कोरडी करून घेतलीत. आणि आता हे बघा, जे तेल आहे ते व्यवस्थितपणे थंड होऊन गेलेलं आहे. तर ज्या भांड्यामध्ये आपल्या कैऱ्या होत्या त्यामध्येच ते सर्व जे तेल आहे ते टाकून दिलं आणि व्यवस्थितपणे सर्व जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं. कारण व्यवस्थित मिक्स नाही झालं तर काही भागामध्ये खारटपणा लागतो आणि काहीकडे तेलच राहतं, काहीकडे गूळच लागतं. त्यासाठी सर्व जे आहे ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण व्यवस्थित मिक्स झालं की आपण जे बरणी असते लोणच्याची त्यामध्ये सर्व जे आहे सामान ते व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. आपलं हे लोणचं पूर्ण बरणीमध्ये भरून झाल्यानंतर आपण हे जे बरणी आहे ते थंड जागेवर किंवा थंड पाण्यामध्ये ठेवायची असते. चला तर आमचं जे लोणचं आहे ते पूर्ण आता टाकून झालेलं आहे. बरणीमध्ये सुद्धा तर सर्व लोणचं जे आहे ते भरून घेतलं. पूर्ण बरणी, ही जी बरणी आहे ते 5 किलोचीच आहे. यामध्ये बरोबर 5 किलो कैऱ्यांचंच लोणचं बसत असतं. तर हे बघा, पूर्ण बरणी भरलेली आहे. त्याला आता थंड पाण्यामध्ये ठेवून दिलं आहे. सोबतच वरून त्याला झाकण न लावता कपड्याने आपल्याला झाकून घ्यायचं असतं, कारण याला हवा लागायला पाहिजे. नाहीतर काय होतं की आपलं जे लोणचं आहे ते खराब होतं. आणि याला रोज दिवसातून 1-2 वेळा पूर्ण बरणी जी आहे ते हलवून घ्यायची किंवा चम्मचने खालीवरती सर्व जे लोणचं आहे ते करायचं. कारण पूर्ण लोणच्याला जर आपण हलवत राहिलं तर लोणचं जे आहे ते आपलं चांगलं राहतं आणि वर्षानुवर्ष टिकतं. लोणचं टाकून झाल्यावर 2-3 दिवसामध्ये लोणच्याला पाणी सुटतं. त्यामध्ये जे मीठ आणि गूळ असतं त्याला पाणी सुटतं आणि आपलं लोणचं जे आहे ते व्यवस्थित तयार होत असतं. चला तर मंडळी, लोणचं बनवून झालेलं आहे. चला तर आता मग मी सुद्धा व्हिडिओ संपवते. आशा करते हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सोबतच शेअर करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.